बाजारात गेलो होतो भाजी घ्यायला माझ्या मुलांबरोबर. माझी मुलं भाजी घेत होते. एक बाई भाजी विकणारी, तिच्या अंगात वाईट शक्तीचा प्रवेश होता. फार वर्षापासून आहे. ती मला बघून जोरात किंचाळायला लागली, ओरडायला लागली. म्हणजे मला इथून सुटका पाहिजे त्या शक्तीला. आता वाटेत जाताना मी कसं कोणाला काय करू शकतो? करू शकत नाही. माझ्या सन्निधानात तुला यावं लागेल. मी इथे माझ्या मुलांबरोबर भाजी घ्यायला आलोय का नाही आलो म्हटलो तिला. आलाय म्हटलं. मग तुला पण यायला लागेल म्हटलं. कारण वाईट शक्ती असं एक शरीर शोधतंय आणि दुष्कर्म करत असतंय, चांगलं खातंय, अभक्ष्य करतंय, शरीर त्याला भेटतंय उपभोगायला आणि तो उपभोगत असतोय आणि ह्यांना कळत नाही आणि हे देव म्हणून त्याला पूजत असतात, नाना तऱ्हेचे बली देत असतात, नाना ते त्याला खायला देत असतात. ते दष्टपुष्ट होत असतंय. म्हणजे काय, त्याचं शरीर घेऊन स्वतः बलाढ्य शक्तीनी ताकदीनी ते त्या शरीरात राहत असतंय. हे माणसाला कळत नाही आणि त्याला देवाचं नाव देतात आणि मोकळे होतात. हे पहिलं जाणून घ्या, शरीरात काय आहे, वाईट शक्ती आहे का आत्मजागृततेचं लक्षण आहे, हेच माणसाला कळत नाही. वाईट शक्तीचं संचार असतंय अंगात आणि म्हणतात देवी देवता आहे. पहिलं ते जाणून घ्या.